किनगावची जलजीवन मिशन योजना जनजीवन विस्कळीत करणारी। अहमदपूर तालुक्यातील किनगाव अंतर्गत गोल्लोगल्ली पाईपलाईन खोदकामाचं मटेरियल रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या स्थितीत ठेवून गुत्तेदार महोदय मात्र जलजीवन मिशन योजना राबवून जनजीवन विस्कळीत करतात। कारण या रस्त्याहून नागरिकांना चालणं मुश्किल झालंय। या संदर्भात जिल्हा कार्यकारी अभियंता RS पाटील म्हणतात की रस्ता काँक्रिटीच्या कामास निर्देश दिले आहेत। हर घर नळ पाणी पुरवठा करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवण्यात येते। ही योजना बंद चालूमध्ये 2 वर्षांनी चालू आहे। अद्याप तरी काम पूर्ण झालं नाही, मग गावकऱ्यांना जुन्याच पाईपलाईनमधून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र नवीन जलजीवन योजनेच्या खोदकामाचं जुनं पाईपलाईन जागोजागी फुटतं, तेव्हा ग्रामस्थांना पाण्यासाठी 15-15 दिवस वाट पाहावी लागते। RS पाटील, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लातूर। साहेब, जसं की आज किनगाव भागामध्ये जे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तो कितीचं बजेट आहे त्याचं? आता जे बजेट जलजीवन मिशन अंतर्गत जे होतं ते जवळपास 12 कोटीच्या आसपास त्याचं बजेट आहे। आणि त्याचे आता गावाचं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जलशुद्धीकरण केंद्र व टाक्यांची कामं सध्या प्रगतीपथावर आहे। तर गेल्या 6 महिन्यापासून जे पाईपलाईनचे जे काम चालू आहे, तर जी पाईपलाईन केलेली आहे, मात्र त्याच्यावरती जसं कॉन्क्रीटचं पहिलं जे रोड होतो तो फोडून पाईपलाईन केलेली आहे, मात्र अद्याप त्या पाईपलाईनचं जे मटेरियल निघालेलं आहे तो काढून दुसरं रोड साफ केलेलं नाही। त्या बाबतीत काय सांगाल आपण? नाही, आतापर्यंत जवळपास 70% डिस्ट्रीब्युशनचं काम गावातलं झालेलं आहे आणि जवळपास 30% त्याने डिस्ट्रीब्युशन टाकायची बाकी आहे। आणि पूर्ण डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर ते एकाच वेळेस ते पूर्ण कॉन्क्रिटिंगचं व रोड रेजिस्ट्रेटिंगचं काम कॉन्ट्रॅक्टर हाती घेईल, तसे आम्ही त्याला पत्र देऊन निर्देश पण दिलेले आहेत त्याला। तर ग्रामपंचायतीनं वारंवार मागणी देखील केलेली आहे किनगाव ग्रामपंचायतीनं की जेणेकरून जे नागरिकांना त्रास सहन करा, जी जुनी पाईपलाईन होती तो फोडून सध्या ती पाईपलाईन बंद आहे, त्याच्यावरती काय बोलणार आपण? म्हणजे गावातली टाकले नवीन लाईन टाकताना जिथं काही जुन्या लाईनला डॅमेज वगैरे होत असेल तर त्याच्या टेंडरमध्ये ते रिपेअर करायचं आहेच आणि तो रिपेअर बी करतो। तर एखाद्या ठिकाणी कुठं जर करत नसेल तरी असं तर आमचे काही ऐकवत नाही, बहुतेक ते करून त्याच्या टेंडरमध्येच आहे त्याची प्रोव्हिजन। ती करून जी काही आमच्याकडे प्रोव्हिजन दंडाचा प्रस्ताव करणे ही एक प्रोव्हिजन असते, बार चार्ट असतो। त्या बार चार्टप्रमाणे त्यानं काम करणं अपेक्षित आहे आणि त्या बार चार्टप्रमाणे जर त्याची कामाची प्रगती जर दिसून नाही आली तर आम्ही दंडाचा प्रस्ताव वगैरे तयार करतो आणि तसा दंडाचा प्रस्ताव त्याचा दिलेला पण आहे। फक्त आपल्याला आता किनगावच्या संदर्भात फक्त एकच अडचण म्हणजे वटीपासून जी येणारी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनचं काम काही स्थानिक नागरिकांना तिकडे त्या वटीच्या आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना अडवलेलं असल्यामुळं तेच काम आपलं थोडं मागं राहिलेलं आहे आणि त्या पाईपलाईन बंद असल्यामुळं आपण पंपाची ऑर्डर त्याच्यामुळे दिली नाही। आणि पाईपलाईनचं काम जर चालू झालं आपल्या रॉ वॉटरच्या तर पंपाची ऑर्डर देऊन लगेच ती पंप आपल्याला मागविता येऊ शकतो। मार्च एंडपर्यंत पूर्ण 70% काम आपल्याला प्रत्यक्षित करायचं होतं कंप्लीट, ते अद्याप झालेलं नाही, त्यावरती काय सांगाल आपण? किती टक्के झाले काम? नाही, आता ते अशुद्ध पाण्याची पाईपलाईन आणि पंप हे जर सोडलं तर गावातलं जे काही आपलं जलशुद्धीकरण केंद्र असेल, ESR असेल आणि गावातलं वितरण व्यवस्था असेल ती जवळपास 70% 75%चं काम आतापर्यंत झालेलं आहे। तसं जर पाहिलं तर किनगावमध्ये तसं वाटत नाही 75% झाले म्हणून। नाही, आता मी आजच पूर्ण गावामध्ये आपल्या काही कर्मचाऱ्यापर्यंत बरोबर फिरलो तर डिस्ट्रीब्युशनचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे। एक टाकी आपल्या ह्याच्यातली आहे ती त्या टाकीचंही काम झालेलं आहे। फिल्टरचंही काम जवळपास 50%च्या वर झालेलं आहे। जर ओव्हरऑल त्याचा विचार केला तर ते 70-75% झालेलं आहे। तर जे उरलेलं काम जे आहे तर कधीपर्यंत कंप्लीट होईल? आता त्याला आम्ही पत्राद्वारे येत्या 2 एप्रिलपर्यंत गावातलं हे जे काम आहे हे संपवायला त्याला टार्गेट दिलेलं आहे। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।